नमस्कार सगळ्यांना। आज बनवणार आहे झटपट कढी थंडीची। बघा किती छान बनवली। दही होते, 1 पॉकेट दही घेतली, त्यात बेसन टाकले 2 चम्मच, मस्त घाट रवीनं हलवलं, घट्ट एक जीव केला त्याला बेसनाला, आणि त्याला थोडं पाणी टाकले ग्लासभर, परत हलवलं। मग थोडे 4 लसणाच्या कुड्या, हिरवी मिरची खलबत्त्यात ठेचला, एक जीव केला ताकाला। मग लसण आणि हे लसण हिरवी मिरची घालून, 2च घातल्या, तिखट आहेत ना मिरच्या म्हणून 2 का बारीक बारीक तुकडे करून आपल्या खलबत्त्यात वाटून घेतल्या। वाटलं ते सापडत नव्हतं म्हणून त्याला ते सापडलं बाट। थोडीशी हळद टाकली त्यात। मग आता तिकडं फोडणीची तयारी। एक पळी तेल घातले, जास्ती तेल नाही घालायचं, तेल दिसतं मग फोडणीवरती। जिरे थोडं चोळून टाकले त्यात, म्हणजे वास चांगला येतो। मग हिरवी मिरची, लसण, कढीपत्ता फोडणी दिली, टाकलं। आता हे ताक आपण हलवलेलं कढीचं मिश्रण, आता त्याला उकळी देई परत। इकडं मग पिठलं बनवलं आम्ही, झटपट पिठलं। थंडीचं असं काहीतरी करून खायला बरं वाटतं। भाज्या खाऊन खाऊन कंटाळा आला की असं करायचं। गरम पाणी घेतलं, बेसन घातलं गरम पाण्यात, म्हणजे गुठळ्या होत नाहीत। बघा मस्त इकडं थोडंसं पिठलं आणि इकडं कढी, दोन्ही तयारी चालू आहे। मग कोथिंबीर टाकली पिठल्याच्या उकळल्यावर। मग हे पाणी पीठ मिक्स केलेलं टाकलं मिश्रण, दोन्ही तयार झाले। इकडं पिठलं पण झालं, इकडं कढी गरम थंडीसाठी। कढी उकळल्यानंतरच मीठ टाकायचं, म्हणजे कढी फुटत नाही। बघा आजचा आमचा मेनू, कढी, पिठलं, गाजर, कांदा, चपाती। बघा असं तुम्ही पण करून बघा, मस्त लागते, एकदम टेस्टी, भारी। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।